सहकाराचा बालेकिल्ला कोणता तर अहिल्यानगर। सहकार पंढरी असलेला नगर जिल्हा राज्यातील सर्वात जास्त आमदार असलेला जिल्हा झालाय। नगरमध्ये थोडे न थिडके तब्बल 19 आमदार आहेत। त्यातील 18 पैकी 13 आमदार हे निवडणुकीतून व 5 आमदार हे बिनविरोध निवडून आले होते। परंतु नुकत्याच झालेल्या 19व्या आमदाराने अगदी काही तासात आमदार होत नवा ट्रेंड सेट केलाय, जे अगदी बारामतीच्या पवारांना, सातारा सांगलीच्या पाटलांना, लातूरच्या देशमुखांनाही जमलं नाही ते नगरच्या विखेनी करून दाखवलंय। राहुरीचे पूर्वाश्रमीच्या पवारांचेच कार्यकर्ते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बाबतीत हे घडले। पक्षप्रवेश, त्यानंतर 24 तासात उमेदवारी, त्यानंतर पुढच्या 96 तासात राजकीय डावपेच आणि फक्त 120 तासात आमदार, असा तनपुरेंचा प्रवास राहिलाय। भाजपमध्ये येत विधान परिषदेचे आमदार झालेल्या प्राजक्त तनपुरेंच्या या स्वप्नवत प्रवासानं सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय। विशेष म्हणजे विक्रमी वेळेत आपण विखेंचे मास्टर स्ट्रोकनं कसं आमदार झालो हे त्यांनी थेट भर स्टेजवर सांगूनही टाकलं। जिथं आमदार व्हायचं म्हटलं तर 5 वर्षांची तपश्चर्या लागते, वर्षातल्या 365 दिवसांचं समाजसेवेचं व्रत लागतं, 24 तास काम करण्याची हातोटी लागते। परंतु तिथं फक्त 120 तासात आमदार करून दाखवण्याची किमया भाजपनं केली आहे। आता हे सांगूनही खरं वाटणार नाहीये। नगरचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखेंनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे। त्यामुळे जशी तनपुरेंची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे, तशी चर्चा विखेंच्या रणनीतीचीही सुरू झाली आहे। नेमकं काय झालंय नगर जिल्ह्यात हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नगर जिल्ह्यात सध्या विधानसभेचे 12 आमदार आहेत। त्यात भाजपचे 4, अजित पवार गटाचे 4, शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि शरद पवार गट व काँग्रेसचा प्रत्येकी 1 आमदार आहे। विधान परिषदेतही आता 7 आमदार झाले आहेत। कर्जत जामखेडमधून प्राध्यापक राम शिंदे, श्रीगोंद्यातून अमित गोरखे, जामखेडमधून सुनील कर्जतकर, कोपरगावातून विवेक कोल्हे, पाथर्डीतून शिवाजीराव गर्जे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे असे पूर्वी 6 आमदार विधान परिषदेत प्रतिनिधित्व करत होते। परंतु नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीत राहुरीचे प्राजक्त तनपुरेही आमदार झालेत। त्यामुळे विधानसभेचे 12 आणि विधान परिषदेचे 7 असे तब्बल 19 आमदार असलेला नगर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा झालाय। यापूर्वी नगर जिल्ह्यात एवढे आमदार कधीच लाभले नाहीत। नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्यानेही विक्रम केलाय। या तालुक्यात प्राध्यापक राम शिंदे, रोहित पवार व सुनील कर्जतकर असे 3 आमदार आहेत। त्याशिवाय पाथर्डीत मोनिका रासळे व शिवाजीराव गर्जे, कोपरगावमध्ये विवेक कोल्हे व आशुतोष काळे, संगमनेरमध्ये सत्यजित तांबे व अमोल खताळ, श्रीगोंद्यात विक्रमसिंह पाचपुते व अमित गोरखे, राहुरीत अक्षय कर्डिले व प्राजक्त तनपुरे अशा तब्बल 5 तालुक्यात 2-2 आमदार आहेत। स्वातंत्र्यानंतर हे सगळं पहिल्यांदाच घडले। क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेला नगर जिल्हा आता सर्वात जास्त आमदार असलेला जिल्हाही झालाय। गेल्या आठवड्यात अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक झाली। या निवडणुकीत शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करत बिनविरोध आमदार झालेत। या निवडणुकीची सगळी जबाबदारी महायुतीनं भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दिली होती। महाविकास आघाडीची कमान काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हातात होती। थोरात व विखे हे दोन्ही दिग्गज नेते समजले जातात, त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती। महाविकास आघाडीनं जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे दिली होती, त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित होती। भाजपकडून या जागेसाठी प्राजक्त तनपुरे हेच उमेदवार असतील असं भाकीत अहिल्यानगर लाईव्ह 24 महिनाभरापूर्वीच केलं होतं। अपेक्षेप्रमाणे गेल्या शनिवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि 24 तासात सोंगट्या फिरल्या। आता पुढच्या 3 दिवसात म्हणजेच गुरुवारपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती। उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपच्या हातात होते फक्त 72 तास। याच 72 तासात या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार होतं। भाजपनं प्राजक्त तनपुरेंची उमेदवारी जाहीर केली, त्यापूर्वीच लोणीच्या प्रवरा यंत्रणेनं या निवडणुकीची तयारी सुरू केली होती। महिनाभरापूर्वी झालेल्या राहुरीच्या पोटनिवडणुकीत तनपुरेंना थांबविण्याची जबाबदारी भाजपनं जशी विखेंच्या खांद्यावर दिली होती, तशीच तनपुरेंना आता आमदार करण्याची जबाबदारी ही भाजपनं विखेंवरच दिली होती। विखेंची ही कसोटीच होती। राज्य निवडणूक आयोगानं विधान परिषदेची निवडणूक जाहीर करण्यापूर्वीच महाविकास आघाडीनंही या जागेसाठी तयारी सुरू केली होती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नगरमध्ये बैठकही घेतली होती। शरद पवार गटाचेही मुंबईतून खलबते सुरू झाली होती। विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यावर महायुती व महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच या निवडणुकीसाठी 4 दिग्गजांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्जही भरले होते। या निवडणुकीची रंगत वाढली होती, परंतु पुढच्या 72 तासात प्रवरा यंत्रणा काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसलं।
मच्छिंद्र धुमाळ, करण ससाने, कमलेश गांधी, दत्ता पानसरे या दिग्गजांना शांत करणं सोपं काम नव्हतं. प्रकृती अस्वस्थामुळे दवाखान्यात उपचार घेत असलेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटीलही या गंभीर परिस्थितीत भाजपला मदत करायला धावले. त्यांनी थेट नगर गाठून राजकीय डावपेच सुरू केले. अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी शरद पवार गटानेही दोस्तीत कुस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही जागा मवियात काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे जाहीर होऊनही शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी अचानक राणी लंके यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यामुळे काँग्रेसही गोंधळली. करण ससाने व दीप चव्हाण हे काँग्रेसचे 2 उमेदवार असल्याचं सांगितलं गेलं, परंतु नंतर करण ससानेंनी अपक्ष भरलेला अर्जच कायम राहिला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्जच भरला नाही. शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यात विसंवाद असल्याचे बोललं गेलं. शरद पवार गट व काँग्रेसने एकमेकांवर कुरघोड्या का केल्या हा भाग निराळा, मात्र लंके थोरात यांच्यातील घोळामुळे मविया मात्र तोंडावर आपटली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मवियाला अधिकृत उमेदवारच देता आला नाही. गुरुवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी धुमाळ व गांधी या दोघांनी माघार घेतली. करण ससानेंसोबतही प्रवरा यंत्रणेनं पडद्याआडून संपर्क कायम ठेवला. ससानेंनीही बिनशर्त माघार घेतली. आता राहिले फक्त श्रीगोंद्याचे अजित पवार गटाचे नेते दत्ता पानसरे. दत्ता पानसरेंची मनधरणी विखेंनी शेवटपर्यंत सुरू ठेवली. आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले यांना सोबत घेत पानसरेंना समजविण्याचा प्रयत्न सुरू झाला. भाजपच्या वरिष्ठांशी पानसरेंचे बोलणे करून दिले गेले. अखेर चाललेली ही मनधरणी यशस्वी झाली आणि पानसरेंनी माघार घेतली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून पुढच्या 5 दिवसात प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार झाले. फक्त 120 तासात तनपुरेंचं आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. या सगळ्या घडामोडी जिल्ह्यात भाजपची व पर्यायानं विखेंची संघटनात्मक ताकद अनुभवली. विखेंचा राजकीय प्रभाव पुन्हा एकदा सगळ्यांनी पाहिला. विखेंचं 120 तासातलं हे सगळं नियोजन पाहून नूतन आमदार प्राजक्त तनपुरेही भारावले. राहुरीतील सत्कार समारंभात त्यांनी विखेंचा प्रभाव बोलून दाखवला. या कार्यक्रमात पालकमंत्री विखेंना उद्देशून तनपुरे म्हणाले, आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो. आजवर दुरून बघायचं, मात्र गेल्या 5 दिवसात आपल्या कार्यशैलीचा अनुभव घेतला. शनिवारी माझा पक्षात प्रवेश झाला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी मी आमदार झालो. एवढ्या झटपट आमदार होता येतं का? पण विखेंनी ते करून दाखवलं. राहुरीकरांनी तुमच्या झटपट कार्यशैलीचा अनुभव घेतला. मी सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की तिकीट मिळवण्यापासून ते अर्ज भरण्याची प्रक्रिया असो की अर्ज काढण्याचा दिवस असो, तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल, या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कोणी उचलला असेल तर तो विखे पाटील साहेबांनी. मी यापूर्वी 5 वर्ष विधानसभेवर होतो. आता मी पुन्हा आलोय. विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलोय. ही संधी आपण मला दिलेली आहे. मला खात्री आहे की राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघ हा आहेच, पण जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडण्याची संधी आपण मला विखे साहेबांनी दिली आहे. या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत तनपुरेंनी विखेंचे जाहीर आभार मानले. विखेंनी राबवलेल्या 120 तासांच्या आमदारकीचा फंडा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरलाय. जे कुठंच होत नाही ते नगरमध्ये घडले. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.